अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू आमच्यामध्ये उपस्थित होऊन आम्हा सगळ्यांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं ही आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना जय बाबा. मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश ह्या पुस्तकाचा भाग 2 आपण वाचत आहोत. भाग 2 मधला विभाग 2 वाचत आहोत. विभाग 2 मध्ये गेल्या वेळीला आपण कॅलिफोर्निया संदेश हा संदेश पूर्ण केला होता आणि असे हे सगळे संदेश आहेत. त्याआधी न्यूयॉर्कला संदेश हा पूर्ण केला होता. आता आज आपण हॉलिवूडला संदेश हा संदेश नंबर 17 आहे. आणि हॉलिवूड मधलं जे निकरबाकर हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जेव्हा बाबांचं बाबा केले म्हणजे युरोपामध्ये, त्यावेळेस बाबांना इथे वेलकम पार्टी दिली त्या लोकांच्या पद्धतीप्रमाणे. सुरुवातीच्या काळात जोपर्यंत आपल्या म्हणजे इकडे बाबांकडे येऊन पूर्णपणे त्यांना बाबा कळून त्यांच्या रीतीभाती कळेपर्यंत बाबा त्यांच्या कलानीच घ्यायचे. तर तिथे जे बाबांसाठी वेलकम पार्टी दिली निकरबाकर हॉटेलमध्ये 31 मे 1932 रोजी, त्यावेळेला त्या हॉटेलमध्ये वेलकमच्या वेळेला बाबांनी हा संदेश दिलेला आहे. याचे फोटो तुम्ही बघत असाल. एक बर्थडेची एक पार्टी होती, एक दुसऱ्या कोणाच्या बर्थडेची पार्टी होती. ते सगळे फोटो आपण मध्ये मध्ये बघत असतो. सुंदर फोटो आहेत. हा संदेश त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या लोकांना बाबांनी काय दिला आपण बघूया. अमेरिकेत आल्यापासून बाबा सांगतात, इंटू इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये आहे, अमेरिकेत आल्यापासून लोक मला विचारतात की बेकारी, व्यसनाधीनता, समाज स्वास्थ्यास विघातक गुन्हे करण्याची प्रवृत्ती इत्यादी सामाजिक स्वरूपाचे बिकट प्रश्न सोडवण्याविषयी मला काय सांगायचे आहे. तर बाबांना आता नॅचरली तिथले वार्ताकार आले होते. बाबांचे तिथले प्रेमी प्रयत्न करायचे, कारण मोठे मोठे लोक होती त्याच्यामध्ये. रायटर होते, राजकुमारी होती. हे सगळे मोठे प्रथितयश लोक प्रयत्न करायचे की इतर लोकांना पण बाबांबद्दल माहिती मिळावी, त्यांनाही बाबांच्या दर्शनाचा लाभ मिळावा. अर्थात बाबांच्या अनुमतीने, परवानगीने हे सगळं चालायचं. आणि तिथे वार्ताकार यावे, पेपरमध्ये यावं, जेणेकरून लोकांना कळेल. तर असं वार्ताकार आल्यानंतर तो जो पत्रकार आहे त्यांनी बाबांना विचारलं की जी बेकारी आहे, सध्या व्यसनाधीनता आहे. कारण काय आहे, आपण मागेच एका लेक्चरमध्ये बघितलं, बाबांनी सांगितलं कुठलाही विषय, कुठलाही प्रश्न अध्यात्माच्या बाहेर नाहीये. तर सगळं अध्यात्मात येतं. हा असा अमुक एक प्रश्न आहे मग त्याचा अध्यात्माशी काय संबंध असं आपण म्हणू शकत नाही. कारण हा तो जो आर्क आपण बघितलेला आहे टिफिन लेक्चरमध्ये संपूर्ण त्याच्या आतमध्ये समाविष्ट आहे. जय बाबा प्राचिताई. त्याच्या बाहेर काही नाहीये, संपूर्ण जर त्यात समाविष्ट आहे तर कुठल्याही प्रश्नांचा पासून, विषयांपासून कशाचंही त्याला वावडं नसावं अध्यात्मामध्ये त्याच्याविषयी चर्चा करायला. सगळं त्याच्या अंतर्गतच आहे. हे सृष्टीची पण का जरुरी आहे, ह्या जन्माची का जरुरी आहे, ह्या सगळ्या
कसं आहे ते एका वाक्यात एका मागच्या प्रकरणात खूप सुंदररित्या बाबांनी सांगितलं होतं. तर तिथं त्यामुळे त्याने बाबांना प्रश्न विचारला की आता ही जे काही बाहेर समाज विघातक प्रवृत्ती गुन्हेगारी, त्यावेळेला असं होतं की सगळ्यांकडे फ्री लायसन असायचं त्या प्रदेशात, बंदुकीचं वगैरे, कुठेही काही जरा भांडणं झाले एकमेकाची दुश्मनी झाड गोळी मार त्याला. आता त्यांनी त्याच्यावर निर्बंध आणलेत काही प्रमाणात. तर त्यावेळेला हे असं गुन्हेगारी प्रवृत्ती आहे किंवा समाज स्वास्थ्यास विघातक जे गुन्हे आहेत, बेकारी आहे, व्यसनाधीनता खूप होती त्यावेळेला, ते ड्रग्स वगैरेचं फार चाललेलं होतं. तर सगळे हे जे प्रश्न आहेत, बिकट प्रश्न आहेत, त्या प्रश्नांविषयी तुम्हाला काय सांगायचं असं त्यांनी बाबांना विचारलं. आता बाबा काय उत्तर देतात. व्यक्तिगत व सामाजिक सर्व अनर्थाचे मूळ स्वार्थ वृत्तीतच आहे. तो प्रश्न व्यक्तिगत असू दे, सामाजिक असू दे, प्रत्येक प्रश्नाचं मूळ हे स्वार्थीपणात आहे असं बाबांनी सांगितलं. मुत्सद्दी लोक हे लाचलुचपत घेऊन आपणास निवडून देणाऱ्या लोकांच्या हिताविषयी स्वार्थामुळेच उदासीन होतात. स्वार्थाकरताच दरोडेखोर लोक कायदे झुगारून स्वहित साधतात आणि स्वार्थाकरताच गरीब जनतेची छळवणूक होते. किती सुंदर रित्या बाबांनी सांगितलंय. आणि आज महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळ्या पद्धतीने हे समजून सांगायची खरं गरजच नाही. आजही काही वेगळी परिस्थिती नाही. स्वार्थ, सगळ्याच्या मुळाशी स्वार्थ आहे. कुणाला पद हवंय, कुणाला प्रतिष्ठा हवी आहे, कुणाला आणि काय हवंय. हे जे मुत्सद्दी लोक आहे, हुशार नाही म्हटलंय, मुत्सद्दी, शूर, हे जे मुत्सद्दी लोक आहे ते काय करतात? लाचलुचपत घेतात. भोळ्या भाबड्याच्या, आपल्याला सगळ्यांना नवीन नाही आहे. 5-5 वर्षांनी दारात यायचं, नंतर तोंड दाखवायचं नाही. आता तर ते दारात येणंही मला वाटतं बंद होत चाललंय किंवा कमी होत चाललंय. किंवा सोसायट्यांमध्ये त्यांना परवानगी नसेल, व्हॉट एव्हर. हे जे लोक आहे, हे स्वतः जे लोक, त्यांना जे लोक निवडून देतात त्यांच्या प्रश्नाविषयी त्यांना काहीही कळकळ नसते. गोड गोड बोलून त्या लोकांना फसवतात, निवडून येतात, निवडून आल्यावरही फसवतात आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. त्यांच्या हिताविषयी, त्यांच्या त्या निवडून देणाऱ्या लोकांच्या हिताविषयी, त्यांचं भलं करण्याविषयी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. अगदी स्वार्थी असतात आणि त्यांच्या लोकांच्या हिताविषयी ते उदासीन असतात. ते हित जरी काही साधलं, दाखवायला जरी 4 कामं केली, तर 100 रुपयाची कामं करून 1000 रुपये काढणार आणि बाकीचे पैसे स्वतःच्या खिशात घालणार. जे काम केलं त्याच्या मागेही स्वार्थी हेतू असतो. ते एवढं काम केलं तर एवढं वाढवून सांगणार, तेही तुझं माझं करून आपला मतदारसंघ, आपली लोक, मग ह्यांनी मला पुढच्या ह्याच्यात निवडून द्यायला पाहिजे, त्यांनी मला निवडून दिलं, असा सगळा स्वार्थी हेतू ठेवून ते काम केलंच तर ते करतात. तेही गव्हर्नमेंटच्या पैशातनं असतात. जे दरोडेखोर, त्यावेळी दरोडेखोरांचं फार चाललेलं होतं, प्रकार होते 1932च्या काळात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरती सिनेमे पण निघाले होते. आजकालच्या पिढीला माहीत नसेल, आमच्या काळातही ते थोडाफार त्याच्या गोष्टी ऐकायला यायच्या आणि असायचे. ते दरोडेखोर लोक तरी काय करतात? दरोडेखोर जे असतात त्यांना कुठलाही कायदा लागू, ते ऍक्सेप्टच करत नाही कुठला कायदा. सगळे कायदे धाब्यावर बसवतात. सगळे कायदे धाब्यावर बसवणारा म्हणजे दरोडेखोर. सगळे कायदे धाब्यावर बसवून ते दरोडेखोर लोकांना लुटतात, स्वतःचं फक्त हित साधतात आणि स्वार्थाकरता जी गरीब बिचारी जनता आहे त्यांची छळवणूक होते. ज्यांच्या हितासाठी त्यांना निवडलेलं असतं त्यांचं हित न साधता ती लोक अशीच राहतात. तेव्हा स्वार्थी वृत्ती गेली तरच हे सर्व अनर्थ नष्ट होतील. बाबांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिलं की बेरोजगारी कुठून आहे, समाज विघातक प्रवृत्ती मग कुठून होतात? गुंडखोरी, त्याचा काय म्हणतात त्याला, वचपा काढणं, त्याचं शत्रुत्व मनात धरून ते, हे सगळं वाढायला लागतं आणि त्या सगळ्याचं मूळ स्वार्थ आहे. स्वार्थ गेला तरच ह्या अनर्थ गोष्टी नष्ट होतील. परंतु स्वार्थ वृत्ती टाकून देण्याचे काम सोपे नाही. निस्वार्थ होण्याची मनुष्यास तळमळ लागली असली तरीही स्वेच्छेने
तत्व प्रत्यय देण्यास समर्थ असलेल्या सद्गुरूची मदत असल्याशिवाय ते कधीच पूर्णपणे साध्य होत नाही. एखाद्याने म्हटलं जरी की मला निस्वार्थ व्हायचंय, तर बाबा सांगतात ते काम सोपं नाही. मग सोपं नाही म्हणून आपण प्रयत्न करायचा नाही का? जरूर प्रयत्न करायचा, कारण ती आपल्या आत्म्याची तयारी होते. ती तयारी झाली तर सद्गुरू आपल्याला मदत करेल. आणि अशी जेव्हा आपल्याला तळमळ लागेल की मी निस्वार्थ कसा होईल, निर्मळ कसा आहे, अशी जेव्हा तळमळ लागते, तेव्हा तो जो सद्गुरू असतो तो स्वतः तुमची मदत करतो. कोणता सद्गुरू? आपल्याला सगळ्यांना परफेक्ट मास्टर सद्गुरूचा अर्थ माहिती आहे. तत्व प्रत्यय देण्यास समर्थ असलेल्या, असा बाबांनी शब्दप्रयोग इथं केलाय. तत्व म्हणजे ईश्वर तत्व. त्या ईश्वर तत्वाचा अनुभव, ईश्वरी तत्वाचा अनुभव देण्यास जो समर्थ आहे असा सद्गुरू. असा सद्गुरू कोण आहे? की ज्याला स्वतःला ईश्वरी तत्व प्रत्ययाचा अनुभव आलाय. म्हणजे कोण? परफेक्ट मास्टर. म्हणजेच गॉड रिअलायझेशन द्यायला जो स्वतः समर्थ आहे. अशा सद्गुरूची मदत झाल्याशिवाय निस्वार्थपणा पूर्णपणे अंगी बाणू येत नाही. स्वार्थ पूर्णपणे, निस्वार्थपणा येणं, पूर्ण स्वार्थ जाणं आणि संपूर्ण निस्वार्थी होणं साध्य तेव्हाच होतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या परफेक्ट मास्टरची, सद्गुरूची मदत होते. आत्मविषयक भ्रामक कल्पनांमुळेच स्वार्थ वृत्ती उत्पन्न होते. आता आत्म्याविषयी ज्या भ्रामक म्हणजे चुकीच्या कल्पना आहेत, त्याच्यामधून स्वार्थी वृत्ती निर्माण होते. बाबांनी स्वार्थी वृत्ती का निर्माण होते त्याचंही कारण सांगितलं. आता आत्म्याविषयीच्या भ्रामक म्हणजे चुकीच्या कल्पना काय असतात? विभक्तपणा. आपण मागच्या प्रत्येक प्रकरणात हे बघितलेलं आहे, बाबांनी सांगितलेलं आहे की आपण ईश्वरापासून किंवा एकमेकांपासून वेगळे नाही आहोत. आपण सर्व एक आहोत. हा सेपरेटनेस जो आहे, ही विभक्तपणाची, वेगळेपणाची भावना जी आहे, ती ईश्वरापासून वेगळेपणाची असेल, एकमेकांपासून वेगळेपणाची भावना असेल, ती संपूर्णपणे मनातून, डोक्यातून, हृदयातून काढली पाहिजे. प्रत्येक क्षणी आपण सांगायला पाहिजे, अरे तो काही माझ्याहून वेगळा नाही, आपण सर्व एकच आहोत. हा जो सेपरेटनेस आहे, पृथकत्व आहे, हा एक आपण सर्व एक आहोत. आत्मा एक आहे, तो अविभाज्य नाही. त्या परमात्म्यापासून निघालेले हे सगळे बुडबुडे आहेत. म्हणून ओरिजिनली आपण सगळे एक आहोत, ही सतत भावना डोक्यात असली पाहिजे. पण ती नसताना तुझा माझा, ही जे मी म्हणजेच हे शरीर, मी हे सगळं विश्व म्हणजेच खरं आहे, असा जो मानतो, त्या सगळ्या म्हणजे भ्रामक कल्पना, चुकीच्या कल्पना. या ज्या चुकीच्या कल्पना स्वतःबद्दल असतात, त्यामुळे स्वार्थी वृत्ती. जर ही कल्पना नसेल की तुझं माझं सेपरेटनेस हा मनात नसेल आणि आपण सगळे एक आहोत ही सतत भावना डोक्यात असेल, तर आपोआपच स्वार्थी वृत्तीला आळा बसेल. म्हणून ह्या जे स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पना आहेत, चुकीच्या कल्पना आहेत, वेगळेपणाच्या कल्पना आहेत, त्यांच्यामुळे स्वार्थ वृत्ती उत्पन्न होते. आणि सत्य स्वरूपाचे ज्ञान होऊन या भ्रमाचा बोध झाला म्हणजे स्वार्थ वृत्ती नष्ट होते. ज्ञान, आपण 7 तत्व बघितली, त्यातलं एक महत्वाचं तत्व होतं खरे ज्ञान. त्याला त्यांनी खरे ज्ञान कशाला म्हटले? की आपण कोणी विभक्त नाही आहोत, आपण सर्व एक आहोत. हे ज्ञान होऊन त्याची जाणीव जेव्हा होईल, ते खरं ज्ञान. तेव्हा हे सत्य स्वरूपाचं म्हणजेच खरं ज्ञान जेव्हा होईल, तेव्हा आपोआपच ह्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या नष्ट होईल, भ्रमाचा भोपळा फुटेल आणि खरा बोध होईल. त्यावेळेला स्वार्थी वृत्ती आपोआपच नष्ट होईल. जेव्हा हे मनापासून सगळ्यांना वाटेल की कुणीही माझ्यापासून वेगळा नाही, तो म्हणजे पण मीच आहे, तो म्हणजे पण मीच आहे, संपूर्ण आपण सगळे एक आहोत, अशी खरोखर मनापासून जेव्हा त्याला ज्ञान होईल, अनुभव येईल, समजून त्याचा बोध त्याला होईल, तेव्हा ती स्वार्थी वृत्ती नष्ट होईल. सर्व भूतात अंतर्भूत असलेल्या एकमेव परमात्म्याचे ज्ञान मी तुम्हास करून देईन. ह्याच्यात सगळीकडे बाबांनी किती छान ॲश्युरन्सेस दिलेत की बाबा सांगतात सर्व भूतात हाही जो परमात्मा आहे,
त्याचं ज्ञान मी तुम्हाला करून देईल. त्यामुळे विभक्त अहमची भ्रांतीमूलक कल्पना जाऊन स्वार्थवृष्टी नष्ट होईल, की सर्वांच्या ठाई एक परमात्मा तोच आहे आणि परमात्मा एकच आहे, तो अविभाज्य नाही, तिथे द्वैत नाही, तो अद्वैत आहे, आपण सारे एक आहोत. हे जे ज्ञान आहे परमात्म तत्वाचं ज्ञान, ते मी तुम्हाला करून देईल. आणि एकदा हे परमात्म तत्वाचं ज्ञान तुम्हाला झालं तर तुमचा जो विभक्त अहंकार आहे, म्हणजे द्वैताचा अहंकार आहे, एकमेकांपासून वेगळे असल्याचा जो अहंकार आहे, ईश्वरापासून वेगळे असल्याचा जो अहंकार आहे, ही जी चुकीची कल्पना आहे, भ्रांतीमूलक म्हणजे चुकीची कल्पना आहे, भ्रममूलक आहे, भासमय जी कल्पना आहे, ती कल्पना जाईल आणि स्वार्थ वृत्ती नष्ट होईल. स्वार्थ वृत्ती नष्ट झाली की आपापच समाज स्वास्थ्य विभागात गुन्हे घडणार नाही, समाजाचे प्रश्न कमी होतील, व्यसनाधीनता, बेकारी सगळं कमी होईल. स्वार्थी नाही म्हणजे मग सगळे एकमेकांना सांभाळून घेतील, एकमेकांना कामं देतील व चढाओढीच्या ऐवजी सहकार्य उत्पन्न होईल. आता जी रस्सीखेच चालू आहे, कॉम्पिटिशन, जीव घेणे कॉम्पिटिशन चालू आहे, ही जी चढाओढ आहे, तू पुढे का मी पुढे, तू चांगला की मी चांगला, कोण अधिक पुढे जातो, कोण अधिक श्रीमंत होतो, कोण अधिक बलवान होतो, कोण अधिक सामर्थ्यवान होतो, ही जी चढाओढ आहे ती जाईल. आणि त्याऐवजी चला आपण सारेच प्रगती करूया, सर्व आपण एकमेकांना मदत करूया, अशी सहकार्याची भावना उत्पन्न होईल. भीतीच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होईल. एकमेकांपासून मग भिण्याची गरज राहणार नाही. तो वेगळा आहे, अरे तो माझ्या पुढे जाईल का, माझ्यापेक्षा बलवान होईल का, तो उद्या माझा खून पाडेल का, ही जी भीती आहे ती जाईल. आणि त्या ठिकाणी अरे आपण सगळे एक आहोत, एकमेकांबद्दल बंधुभाव, प्रेम, एकमेकांबद्दल आस्था, आपण सगळे एक आहोत, ही मूळ भावना, त्या भावनेतनं उद्भवणारी आत्मीयता, ही जेव्हा येईल, घरातल्या लोकांविषयी आपल्याला एकमेकांच्या विषयी मनात भीती असते का? नसते. मग हे विश्वची माझे घर, मग त्या विश्वातला प्रत्येक जण माझा आहे. आणि जेव्हा ही कल्पना मनाशी येईल तेव्हा कोणी एकमेकांवर चढाया लढाया करण्याची भीती जाईल, भीती नष्ट होईल आणि तिथे काय होईल? श्रद्धा निर्माण होईल. लोभाची वृत्ती जाऊन औदार्य दिसू शकेल. सगळं हवरटपणे मलाच हवं, मलाच अधिकाधिक हवं असं जाऊन चल बाबा तू पण घे, ह्याला पण मिळालं पाहिजे, त्याला पण मिळालं पाहिजे, सगळे मिळून घेऊया, ही जी उदारता आहे ती उदारता तिथे दिसू लागेल. परपीडन नामशेष होईल. परपीडन म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं, दुसऱ्याला नष्ट करण्याची भावना मनात ठेवणं, दुसऱ्याला संपवण्याची मनात भावना ठेवणं, हे जे परपीडन आहे, दुसऱ्याला त्रास देणं आहे, ते नष्ट होईल. पुढे बाबा सांगतायत, मी 7 वर्षापासून मौन धारण करून केवळ वर्णफलकाच्या द्वारा विचार व्यक्त का करतो आणि माझ्या बोलण्याचा मानवी अवस्थेच्या परिवर्तनाशी कोणता संबंध राहील असेही मला विचारण्यात आले आहे. पहिल्या प्रश्नाचं बाबांनी उत्तर दिलं की सगळ्याच्या मुळाशी स्वार्थ आहे. तो स्वार्थ का आहे? स्वतःविषयीची जी भ्रममूलक कल्पना आहे, द्वैताची कल्पना आहे, त्यातनं स्वार्थ आहे. तो जाण्यासाठी सद्गुरू मदत करेल. तसंच ह्या भ्रममूलक कल्पनात जाऊन सर्व भूताठाई एकच परमात्मा आहे ह्याचं ज्ञान होईल आणि सगळ्यांना एकमेकांविषयी आत्मीयता असेल, प्रेम असेल, बंधुभाव असेल, तेव्हा स्वार्थी वृत्ती नष्ट होईल. भीती जाऊन त्या ठिकाणी श्रद्धा येईल. लोभाची वृत्ती जाऊन तिथे औदार्य निर्माण होईल. दुसऱ्यांना छळणं बंद होईल. हे बाबांनी पहिल्या पॅरेग्राफ्स मध्ये सांगितलं. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न घेतलेला आहे. तो दुसरा प्रश्न पत्रकारांनी बाबांना विचारलाय. तर बाबांना असा प्रश्न विचारलाय, इथे बाबा सांगतायत, मी 7 वर्षापासून मौन धारण करून केवळ वर्णफलकाच्या द्वारा विचार व्यक्त का करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 10 जुलै 1925 बाबांनी मौन धारण केलं आणि सुरुवातीला बाबा लिहून दाखवायचे, नंतर त्या वर्णफलकाची तजवीज करण्यात आली आणि त्याच्यानंतर बाबांनी तेही सोडलं आणि फक्त खुणांच्या द्वारा. तर त्यावेळी बाबा वर्णफलक वापरत होते आणि बाबांना विचारण्यात आलं की बाबांनी मौन का धारण केलं आणि केवळ त्या फलकाच्या द्वारेच ते त्यांचे बाबा आपले विचार व्यक्त का करतात आणि बाबांच्या बोलण्याचा, माझ्या बोलण्याचा मानवी अवस्थेच्या परिवर्तनाशी कोणता संबंध आहे.
म्हणजे बाबांचं बोलणं किंवा न बोलणं ह्याचा आणि मनुष्याच्या मानवाच्या जे परिवर्तन आहे एकंदर संपूर्ण टोटॅलिटीमध्ये त्याच्याशी त्याचा काय संबंध आहे. मानवाच्या परिवर्तन त्यातली जी अवस्था आहे अवस्थांतर होणार त्याच्याशी बाबांच्या बोलण्याचा किंवा न बोलण्याचा काय संबंध आहे असेही मला विचारण्यात आले. आता 10 जुलै जवळच आहे. आज 4 तारीख आहे. 6 दिवसांनी 10 जुलै आहे. आपल्यापैकी बरेच जण मेहराबादला जाणार असतील. आता मेहराजात पण उघडले, सुंदर वातावरण आहे, पाऊस पडून गेलाय आणि काही जणांना शांततेत करायचं असेल तर इथे घरी पण मौन करतील. जरूर करावं. या माध्यमातून ह्या प्रसंगाच्या निमित्ताने ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी तर असं म्हणेन ज्यांना ज्यांना शक्य आहे आणि अशक्य काहीच नसतं. एकदा तुम्ही ठरवलं, मनापासून ठरवलं, कुठलाही त्यात स्वार्थी हेतू नसेल, बाबांची ही इच्छा होती आणि म्हणून आपण मौन करायचं. म्हणून जर आपण मौन केलं, बाबांनी मौन आपल्या सगळ्यांसाठी केले 10 जुलै पासून एवढं 44 वर्ष मौन अखंड, की जेव्हा त्यांना विनोद करणं, त्यांचा आवाज खूप सुंदर होता, गाणं हे खूप आवडायचं. म्हणजे केवढं मोठं त्या शब्दात सांगू नाही शकत एवढं मोठं सॅक्रिफाईस, त्याग होता तो. ते एक दिवस आपण मौन नाही करू शकत का? जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा बाबा मदत करतात. हा माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, 60 वर्षांचा. अगदी नोकरीत असू दे, कुठेही असू दे, ऍडव्हान्स मध्ये तुम्ही अर्ज लिहून ठेवा, परवानगी घेऊन ठेवा. तुमचा कशा पद्धतीचा पेशा आहे मला माहित नाही. अगदीच प्रोफेसरचा पेशा असेल तर तिथेही विचारा की मी तास घेणार नाही, मुलांना प्रश्न पत्रिका तयार करून देईल आणि मी असं कामावर जाऊनही मौन करेल, चालेल का? परवानगी दिली तुमच्या प्रिन्सिपलने, जरूर हजर व्हा. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तुमच्या वरिष्ठांशी बोलून ठेवा किंवा माझं असं मौन आहे, त्या दिवशी मी सगळी कामं करेल पण मौन राहील, तर मी आलं तर चालेल का? त्यांनी परवानगी दिल्यानंतर तुमच्या चपराशी, तुमचे सहकारी, तुमचा बॉस, तुमच्या हाताखालचे सगळ्यांना विश्वासात घ्या की माझं असं मौन आहे. कुणी अगदी आलंच तर तू मदत कर, मी कागदावर लिहून ठेव. अशा पद्धतीचं मी केलं आणि उत्तम पद्धतीने पार पाडायचे बाबा, उत्तम पद्धतीने. कधी मोडलं नाही, काही नाही. काही लोक असतात ते टेस्ट करतात, तुमचं मौन मोडायचा प्रयत्न करतात, खोडकरपणा करणार, मुद्दाम काय काय प्रश्न विचारणार. अशा 10तला एखादा असतो, 100तनं एखादा असतो. बाकी सगळे ऑन द कॉन्ट्ररी तुमच्याशी त्या दिवशी जास्त चांगले वागतात, सहानुभूतीने वागतात, मदत करायला बघतात. येणारी लोकही जास्त करून मदत करतात. आणि ट्रेन सारख्या ठिकाणी एरवी जेवढी धक्काबुक्की मारामारी चालते, अरे ही मुकी आहे समजून सगळे तुमची मदत करतात त्या दिवशी. हा माझा अनुभव आहे. खैर, तर बाबांनी त्याला दिलेलं उत्तर वाचूया. मानव सध्या विचार, आणि नंतर पुढच्या लेक्चरला म्हणजे 10 नंतरचे पण आपलं लेक्चर येईल तेव्हा जरूर सांगा आपल्या थोडक्यामध्ये अनुभव, मला पण ऐकायला आवडेल. छान छान अनुभव असतात. मानव सध्या विचारांच्या अभिव्यक्ती करता 3 देहांचा उपयोग करतात. बाबा सांगतात की विचारांची जी अभिव्यक्ती आहे म्हणजे ते विचार व्यक्त होणं, त्याच्यासाठी आपण 3 देहांचा उपयोग करतो आणि त्यांना 3 अवस्थांचा अनुभव येतो. हे 3 देह खालील प्रमाणे आहेत. तर आपण जेव्हा विचार व्यक्त करतो ते कुठल्या 3 देहाच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे व्यक्त करतो हे बाबांनी इथे सांगितलं आहे. कारण शरीर हे पूर्वसंस्कारांमुळे उद्भवणाऱ्या विचारांचे उगमस्थान आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण शरीर म्हणजे मनोदेह, आणि हा मनोदेहच कायम आपल्या बरोबर असतो. आणि ह्याला कारण शरीर का म्हटलंय? कारण या जन्मात आपण जे काही करतो, कर्म करतो, विचार करतो, शब्द बोलतो, त्या सगळ्याचे संस्कार किंवा छाप तयार होतात आणि ते मनोदेहावर असतात. हा बुद्धी नष्ट होते स्थूल देह गेल्यावर, पण मनोदेह कायम राहतो. मग हे जे संस्कारांचे छाप आहेत, आपल्या कर्माच्या संस्कारांचे जे छाप उमटलेले आहेत म्हणजेच संस्कार आहेत, त्यामुळे आपला पुढचा जन्म कसा असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, आपण कसे असू, हे सगळं ठरलं जातं आणि म्हणून त्याला कारण शरीर म्हटलेले आहे. तर हे जे कारण शरीर आहे त्याच्यामध्ये आपले सगळे पूर्वजन्मीचे संस्कार असतात. कारण शरीर हे पूर्वसंस्कारांमुळे उद्भवणाऱ्या विचारांचे उगमस्थान आहे. म्हणजे हे सगळे जे विचार आहेत ते कुठून उद्भवतात किंवा तयार होतात, निर्माण होतात? कारण शरीरातून.
ते कारण शरीरातून का होतात? कारण तिथे पूर्वजन्मीचे सगळे संस्कार आहेत. आता पुढे काय होतं? विचार हे बीजरूपाने कारण शरीरात सुप्त स्थितीत राहतात. पण ते व्यक्त होत असले तर प्रथम त्यांचे इच्छेत रूपांतर होऊन ते दुसऱ्या म्हणजे वासनात्मक सूक्ष्म शरीरात उतरतात. आता हे जे विचार असतात हे कारण शरीरात असतात, म्हणजे मनोदेहामध्ये असतात. पण मनोदेहामध्ये जेव्हा विचार असतात तेव्हा ते सुप्त स्थितीत असतात. ते प्रकट नसतात, बाहेर आलेले नसतात, ते व्यक्त होत नसतात. पण जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा मनोदेहातल्या विचारांचं रूपांतर इच्छेमध्ये होतं. आणि त्या इच्छा जो सूक्ष्म देह आहे त्याला इथे बाबांनी वासनात्मक सूक्ष्म देह म्हटलंय. का? कारण तिथे सगळ्या वासना इच्छा असतात. जेव्हा मनोदेहातले विचार जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्यांचं रूपांतर इच्छेत होतं. आणि असं इच्छेत रूपांतर होऊन ते सूक्ष्म देहात उतरतात, सूक्ष्म शरीरात उतरतात. या शरीरास मनोमय पंचज्ञानेंद्रिय आहेत. हे जे सूक्ष्म शरीर आहे त्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत. विचार हे या शरीरातच स्वप्नाच्या किंवा अतृप्त वासनेच्या रूपाने राहतात. हे जे सगळे विचार आहेत ते वासनेच्या रूपाने, इच्छेच्या रूपाने हे जे सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये किंवा स्वप्नांच्या रूपाने सूक्ष्म शरीरात राहतात, किंवा त्यांची क्रियारूप अभिव्यक्ती तिसऱ्या म्हणजे स्थूल शरीराच्या द्वारा होते. आता इथे अभिव्यक्ती होते. हे जे विचार होते ते अव्यक्त होते, अभिव्यक्त नव्हते, ते मनोदेहात होते. मनोदेहात असलेल्या विचारांचं रूपांतर इच्छेत होऊन ते सूक्ष्म देहात येतात. आणि सूक्ष्म देहातून ते रूपांतर होऊन जेव्हा ते विचार बोलले जातात तर कुठून बोलणार आपण? आपल्या जिभेद्वारे, तोंडाने बोलणार. किंवा क्रिया केली जाते. त्या विचारांची ज्या इच्छा असतात त्यांची पूर्ती म्हणजेच वासनांची पूर्ती करण्यासाठी जी क्रिया केली जाते ती क्रिया कशा ह्या हाताने होणार, पायाने होणार, डोक्याने होणार, म्हणजे कशाद्वारे होणार? ती शेवटी स्थूल शरीरामार्फत होणार. म्हणजे त्या विचारांच्या रूपांतर इच्छेत झाल्यावर त्या इच्छा व्यक्त केल्या जातात सूक्ष्म शरीरामार्फत, स्थूल देहामार्फत. असं कुठे चुकलं तर नक्की कुणीतरी सांगत जा, म्हणजे मला कळेल की तुमचं लक्ष आहे. तर असे जे विचार इच्छेत बदलतात त्या इच्छा स्थूल शरीरामार्फत कृतीमध्ये येतात. या शरीरास स्थूल पंच ज्ञानेंद्रिय आहेत. जसे सूक्ष्म शरीरात 5 ज्ञानेंद्रिय आहेत तसे स्थूल शरीरालाही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या 3 देहास अनुसरून स्वप्नरहित गाढ निद्रेची नेणीव, स्वप्नातील किंवा अस्पष्ट अव्याकृत वासनांची अर्ध जागृती आणि क्रियाक्षम पूर्ण जागृती, अशा 3 अवस्था आहेत. आता जेव्हा स्थूल शरीरामध्ये ते येतात तेव्हा त्याच्या पण 3 अवस्था आहेत. त्या कुठल्या? की कुठलेही स्वप्न नाही, अर्धनिद्रा नाही, गाढ झोप, गाढ झोपेची, अगदी स्वप्न नसलेली गाढ झोप सुंदर असते. त्याच्यानंतर उठलात तर काही समजत नाही, भान नसतं तुम्हाला की तुम्ही कुठे आहात, किती वाजले, कोण आहात, काय आहात. थोडा वेळ तुम्हाला भानावर यायला वेळ लागतो. अशी जी गाढ झोप आहे ती एक अवस्था. आता दुसरी अवस्था कुठली आहे? की अर्ध जागृत अवस्था, किंवा तुम्ही झोपलेले आहात पण त्यात तुम्हाला स्वप्न पडतायत आणि त्या स्वप्नांमध्ये त्या इच्छांना तुम्ही अनुभवताय स्वप्नांच्या द्वारा. अशा अस्पष्ट किंवा अव्याकृत ज्या वासना आहेत त्या स्वप्नांद्वारे त्यांचा अनुभव घेतला जातो. ही दुसरी अवस्था. आणि तिसरी अवस्था पूर्ण जागृती, पूर्ण जागेपणी त्या कृतीत उतरवल्या, त्या इच्छा कृतीत उतरवल्या जातात. तोंडाने बोलले जातात ते विचार किंवा कृतीत उतरवल्या जातात. मग ते कोणाशी मारामारी करायची असो, एखादा ड्रेस खरेदी करणं असो, जाऊन गुलाबजामुन खाणं असो, कुठे सुंदर ठिकाणी फिरायला जाणं असो, ही जे सगळ्या झाल्या ह्या क्रिया झाल्या.
ह्या पूर्ण जागेपणी आपण क्रिया करून ते जे विचार होते, जे इच्छेत रूपांतर झाले, त्या इच्छा आपण या स्थूल देहामार्फत त्यांचं त्या इच्छांचं कृतीमध्ये आपण त्या उतरवतो. अशा 3 अवस्था आहेत. सूक्ष्म आणि स्थूल शरीरातून विचारांचे संक्रमण झाल्याने मनुष्याची इच्छाशक्ती मूर्त रूप धारण करते. फक्त मनोदेहात असतात ते विचार, मनोदेहातून त्या सूक्ष्म देहात आल्या की त्यांचं झालं इच्छा. त्या इच्छा तुम्ही आयदर नुसत्या मनात ठेवता किंवा स्वप्नवत अवस्थेतून त्या अनुभवता किंवा स्थूल देहामार्फत, ह्या मातीच्या देहामार्फत त्या आपण कृतीमध्ये आणतो. म्हणजे या सगळ्या विचार जे आहे त्यांचं कसं रूपांतर झालं की स्थूल मनोदेहातून सूक्ष्म देहात आणि सूक्ष्म देहातून स्थूल देहामध्ये, अशा त्या विचारांचं यात्रा झाली. आणि मग ते विचार जे आहे त्या इच्छा बनून स्थूल देहामार्फत त्या कृतीत आणल्या जातात आणि तिथे त्या मूर्त रूप धारण करतात. जोपर्यंत त्या मनोदेहात असतात त्या सुप्त असतात. स्थूल देहामार्फत किंवा सूक्ष्म देहामार्फत जेव्हा त्या व्यक्त होतात तेव्हा त्या मूर्त रूप धारण करतात. विचार परिणामकारक रीतीने व्यक्त होण्याकरता हे सर्व देह निर्मल असून त्यांचा परस्परात संवादी व्यापार असावयास पाहिजे. हे ज्या सगळे देह आहेत, तिन्ही देह, मनोदेह, सूक्ष्मदेह, स्थूल देह, ह्या सगळ्यांचं आपसामध्ये कम्युनिकेशन सुंदर असायला हवं. तेव्हा हे जे विचार आहे ते परिणामकारकपणे व्यक्त होतात. बुद्धी व भावना सम होऊन एकमेकात मिळालेल्या पाहिजे. आपण मागे बघितलं की बुद्धीनं भावनेच्या आड येता कामा नये आणि भावनेनं बुद्धीच्या वर हावी होणं काम नये. जर आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर बुद्धी आणि भावना ह्या दोन्हींचा समन्वय साधला गेला पाहिजे. जे मनामध्ये हृदयात उमटतं ते कार्यात कसं आणायचं ह्याच्यासाठी बुद्धीने मदत करून त्या दोन्हीचा असा समन्वय साधला गेला पाहिजे. त्या बुद्धी आणि भावना एकमेकात मिसळल्या पाहिजे. बौद्धिक आविर्भावाचे मूळ आध्यात्मिक प्रतीतच असले पाहिजे. जो पण तुम्ही भौतिक क्रिया कराल त्यातनं आमचा आध्यात्मिक प्रगती कशी होईल ह्याचा नेहमी विचार केला पाहिजे. ईश्वर स्वरूप पुरुषामध्ये आता इथपर्यंत हे बाबा परदेशात आहेत आणि परदेशातली लोक भावनेपेक्षा बुद्धीला जास्त प्राधान्य देणारी आहेत. त्यांना सगळं कसं बुद्धीच्या निकषावर घासून पुसून हवं असतं. त्यामुळे बाबांनी पहिल्यांदा त्यांना विचार कसे होतात, भाषा म्हणजे काय, ती कुठून होते, कशी येते, विचार कसे तयार होतात, त्या विचारांचं संक्रमण कसं होतं, ते विचार इच्छेत रूपांतर होऊन ते क्रियेत कसे येतात, हे आधी त्यांना टेक्निकल समजावून सांगितलं. आता पुढे बाबा त्यांना सांगतात ईश्वर स्वरूप पुरुषामध्ये विचार किंवा वासना नसतात. पहिलाच मुद्दा त्यांनी स्पष्ट, तुम्ही बोलत का नाही, तर बाबांनी सांगितलं बोलणं कुठून येईल, विचारातून येईल. पण मी अवतार आहे किंवा जे अवतारी पुरुष असतात, ईश्वर स्वरूप पुरुष असतात, त्यांच्या मनात विचार नसतातच. त्याच्याद्वारा त्यांच्या मनात विचार पण नसतात, वासना पण नसतात. विचारच नाहीये, मग त्या विचारांचं इच्छेत रूपांतर होऊन वासनात रूपांतर होण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे विचार आणि वासना ईश्वर स्वरूप पुरुषामध्ये बिलकुल नसतात. त्याच्याद्वारा आत्मरूपातून ईश्वरी संकेत पूर्णपणे व्यक्त होतो. तर मग त्या ईश्वर पुरुषाद्वारे काय होतं, त्या ईश्वर पुरुषामार्फत ईश्वरी संकेत व्यक्त होतात. ते आत्मरूपातून व्यक्त होतात. तो नेहमी तुर्यस्थच असतो. तुर्यावस्था ही जी गॉड स्पिक्स मध्ये दिलेली आहे, तुर्यावस्था, तर हा ईश्वर पुरुष नेहमी तुर्यावस्थेत असतो. त्याच्यातून अनंत प्रेम, अनंत ज्ञान, अनंत आनंद, शांती आणि शक्ती प्रसृत होतात. ईश्वर पुरुषाला विचार नसतात, वासना नसतात, तो नेहमी तुर्यावस्थेत असतो. म्हणजे काय, तर त्याच्यामधून नेहमी अनंत प्रेम, आनंद, ज्ञान, शांती आणि शक्ती हे सगळं त्याच्यातून पाझरत असतं.
आलोकन किंवा स्पर्श. म्हणूनच आपण बघतो की बाबा विदेशात असू दे, देशात असू दे, डिस्गाईज त्यांनी स्वतःला झाकलेलं असू दे, इतकं प्रभावीने प्रबळ त्यांचं व्यक्तिमत्व होतं की माहीत नसलेलं लोक थपकून जागेवर उभं राहून भान विसरून त्यांना बघत राहायचे. आलोकन किंवा स्पर्श याहूनही अधिक परिणामकारक असा सत्याचा आविष्कार त्यांच्या वाणीतून. आता बाबा पुढे सांगतात की बघणं किंवा स्पर्श यापेक्षाही ज्या अधिक परिणामकारक आहे अशी त्यांची वाणी असते. आणि त्या वाणीतून, ईश्वर पुरुषाच्या वाणीतून सत्याचा आविष्कार होत असतो की जे बघणं आणि स्पर्श ह्याहूनही परिणामकारक अशी त्यांची वाणी असते. यामुळेच बहुधा अवतार हे कित्येक वर्ष मौन धारण करतात की त्यांची वाणी इतकी प्रभावी असते आणि त्या वाणीतून त्यांचा सत्याचा आविष्कार होत असतो. त्यामुळेच बाबा म्हणतात की बहुतेक सगळे अवतार हे कित्येक वर्ष मौन धारण करतात. या आधीच्या कुठल्या अवतारांनी किती मौन धारण करणं मला केलेलं आहे, मला तरी माझ्याकडे त्याची माहिती नाही आहे. इतर कुणाला माहीत असेल तर जरूर सांगावं सगळ्यांच्या माहितीसाठी. व जेव्हा त्यांना सर्व जगाला अंतिम सत्य प्रगट करायचे असते तेव्हाच ते मौन सोडून भाषण करतात. की बाबा सांगतात हे जे अवतारी पुरुष आहे, ईश्वर पुरुष आहे, त्यांना विचार वासना नसतात आणि त्यांच्यामधून अनंत शक्ती, ज्ञान, आनंद, शांती हे सगळं प्रसृत होत असतं. बघणं आणि स्पर्श ह्यापेक्षाही परिणामकारक अशी त्यांची वाणी असते, भाषा असते. आणि त्या वाणीतून त्या वाणीतून, त्या भाषेतून ते सत्याचा आविष्कार, सत्य प्रगट करतात. म्हणूनच बहुतेक सगळे अवतार लोक मौन धारण करत असावे. आणि जेव्हा त्यांना ते अंतिम सत्य किंवा अंतिम ज्ञान प्रगट करायचं असतं, उघड करायचं असतं, तेव्हाच ते मौन सोडतात. तर तुम्ही मौन धारण का केलं ह्याचं उत्तर बाबांनी दिलं की तो सत्याचा आविष्कार आहे. माझ्या स्पर्शातून, मला बघण्यातनं जे प्रसृत होतं ते होतं, पण माझ्या वाणीतून अंतिम सत्य प्रगट होईल. आणि जेव्हा ते गरज आहे प्रकट करण्याची तेव्हाच मौन सोडलं जाईल. पुढे बाबा सांगतात, मी जेव्हा भाषण करीन तेव्हा ईश्वरी संकेताच्या अभिव्यक्तीमुळे सर्व जगातील चैतन्याचे आध्यात्मिक परिवर्तन होईल. पुढे बाबा सांगतात की जेव्हा मौन सोडून मी बोलेल तेव्हा आपोआपच एक संपूर्ण जगामध्ये आध्यात्मिक परिवर्तन होईल. इथे हा संदेश संपलेला आहे. कुणाला ह्याच्यात इतके मुद्दे आहेत, अगदी मोकळेपणाने कुणाला विचारायचं तर जरूर. जय बाबा. ओके, बर, ते जॉईन झालेत का? ठीक आहे. जय बाबा. विचारा डॉक्टर थावरे. हा, जय बाबा. हा. हम्म. बरोबर. हम्म. बरोबर. कुणाला? वाचण्याशिवाय संतती प्राप्त होऊ शकत नाही का? तुम्ही डॉक्टर आहात, सांगा. मला रामाबद्दल फार माहिती नाहीये, पण आणि आपण जे ऐकत आलो ते पिढ्यानपिढ्या सगळं वेगळं वेगळं रूप धारण करत येतं. हरकत नाही. मला माहित नाही इतर कुठल्या नाही. चांगला प्रश्न आहे. नाही. वासना हम्म.
बघा, माझं वैयक्तिक मत हे आहे की ते कामुक भाव निर्माण न होताही ती कृती होऊ शकते, असं माझं मत आहे. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने त्याला समजू शकता. अगदी खरं तर देऊ नये, पण तुम्हाला दुसरं उदाहरण देते. उदाहरण घ्या, बलात्काराची केस. त्या महिलेची इच्छा असते का? आणि त्यातनं ती जर कन्सिव्ह झाली तर काय होतं? आय पर्सनली थिंक सो की बाबाने सांगितलं विचार आणि वासना नसतातच, असतील कशा? कारण तो ईश्वर आहे, त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहे. त्या शक्तीद्वारात ही कॅन डू एनिथिंग. अनंत शक्ती आहे. त्या शक्तीला प्रगट होण्यासाठी कुठल्याही वासनेची, विकाराची, विचाराची जरुरीच नाहीये. त्याच्या ठाई जी अनंत शक्ती आहे त्यातला थोडा जरी उद्भव त्याला करायचा असेल, ती जर संपूर्ण शक्ती, आता बाबा सांगायचे एकांतवासात असताना त्यांना बघायचं नाही. त्यांना एकदा बघितलं कृष्णाने तर तो म्हणजे ॲज गुड ॲज ही वॉज फिनिश्ड, इतका बेहेश होऊन गेला. इतकं अनंत शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे, ते तेज आहे की तो सामान्य माणूस त्याला सहन करू शकत नाही, बघून किंवा त्यांना स्पर्श करून. तर मग ईश्वर आहेत, एनिथिंग इज पॉसिबल फॉर हिम. माझं एका वाक्यात हेच उत्तर असेल की तो ईश्वर आहे, सर्व शक्तिमान आहे. त्याच्या ठाई अनंत शक्ती असल्यामुळे, अनंत ज्ञान असल्यामुळे त्याच्यासाठी अशक्य काहीही नाही. आणि तरीही जे काही तो करतो ते सगळं विचार आणि विकाराविरहित असतं. त्याचा पाया विचार आणि विकार नसतात, भावना नसतात. त्याचा पाया एकच असतो की सृष्टीचं कल्याण. प्रत्येक कृती जी आहे, प्रत्येक शब्द जो आहे अवताराचा, सद्गुरूचा, ईश्वराचा, तो केवळ मानव कल्याणासाठी असतो. बाबांचं पण कुठलीही कृती, आता जर त्यांनी पोपई सांगितली असेल आमच्या वडिलांना, म्हणजे त्यांनी नाहीच, त्यांच्या मंडळीमार्फत, तर त्यांना खरंच पोपई खायची इच्छा असते, वासना असते असं नाही. त्या कृतीद्वारे संपूर्ण विश्वात्मक कार्य ते करत असतात. इतर कुणाला काही याच्यावरती म्हणायचंय का? जय बाबा. थँक्यू देशपांडे भाऊ, छान सांगितलं. आणखीन एक मी तुमच्या सांगण्यातनं मला जे सुचलं ते मी सांगते की तुम्ही जे सांगितलं की त्याचे संस्कार असतात, त्याला ते विज्ञानी संस्कार आणि योगायोग संस्कार, या संस्काराने त्या अवताराचं कार्य कसं करायचं ते निर्धारित झालेलं असतं. परफेक्टली सेड. आणि मला एक छोटीशी गोष्ट ह्या संदर्भात आठवली. मी कदाचित तुम्हा सगळ्यांना माहीत असेल, कारण आजकाल तो मेसेज खूप व्हायरल होतोय सगळ्याच ग्रुपवर. तरी पण एकदा या संदर्भात इथे आपण त्याला बघितलं तर त्यातनं आणि काहीतरी डॉक्टर साहेबांना स्वतःलाच सुचू शकेल. किंवा होणार, मला माहिती असतं प्रत्येक वेळी ते प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना उत्तर पण त्याचं माहित असतं. आपण त्यांनाही विचारूया की बाबांना विचारण्यात आलं तिकडे युरोपात असताना की तुम्हाला लग्न, तुम्ही इतके सुंदर आहे, तुम्हाला लग्न करण्याची इच्छा होत नाही का? तुम्हाला लग्न करायचंय का? आता बाबांचा मूड असतो, बाबा मूड प्रमाणे समोरची व्यक्ती कशा प्रकारे समजेल त्या पद्धतीनं बाबा त्यांना उत्तर द्यायचे. बाबांना त्याने विचारलं तुम्हाला लग्न करायची इच्छा आहे का? तर बाबा म्हणतात हो, सगळ्यांना असते, मला पण आहे. तर म्हणे तुम्ही करत का नाही, तुम्ही इतके सुंदर आहे. तर कुठली म्हणे व्यक्ती तुम्हाला पटकन हो म्हणेल. तर त्यानंतर बाबांनी सांगितलं की लग्न करायचंय पण एक प्रश्न आहे. आता त्याला इंटरेस्ट यायला लागला की बाबांना पकडला शेवटी काहीतरी करून, त्या पत्रकाराला वाटलं. तर तो म्हणे काय प्रश्न आहे? म्हणे लग्न करायला 2 व्यक्ती लागतात, बरोबर? तो म्हणे हो. तर म्हणे मी मग दुसरी व्यक्ती शोधून कुठून आणू लग्नासाठी? सगळीकडे मी स्वतःला, स्वयंला सगळीकडे बघतो. सर्वत्र मी मीच आहे, माझ्याशिवाय अद्वैत भाव नॅचरली. दुसरं कोणी नाहीच आहे. मग दुसरं कोणी नाही तर मी लग्न कोणाशी करू? आणि मग त्यानंतर तो पत्रकार समजला आणि गप्प झाला. तर मला वाटतं डॉक्टर साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात सुद्धा आहे. जय बाबा. डॉक्टर साहेब, तुम्ही काय सांगू तुम्ही काय सांगू इच्छिता?
आवाज नाही येते. हॅलो. डॉक्टर साहेबांचा फोन हँग झालाय का? इतरांना आवाज येतोय का त्यांचा? हँग झालं, ठीक आहे. बरे, जय बाबा, थँक्यू. इतर कुणाला काही बोलायचंय, सांगायचंय? फोन त्यांचा हँग झाला वाटतं. आज त्यांची मीटिंग पण होती. बरं, एनिवे, त्याने अजून एक प्रश्न विचारलेला आहे, तो आपण नंतर घेऊ जेव्हा ते लॉग इन होतील तेव्हा. पुढे जाऊया आपण, पुढचा संदेश घेऊया का? चालेल ना? कुणाला अजून काही बोलायचंय, विचारायचंय? अवघड प्रश्न होता म्हणजे मला तसा अवघड वाटला. एनिवे, इतर कुणाला काही त्यात ऍडिशन करायचंय? सॉरी, मी मेसेज बघितला नाही काय होता ते. अं, इतर कुणाला काही बोलायचंय, सांगायचंय? आपण पुढे जाऊया, तितकी पुढे गेलं तर चालेल ना? म्हणजे मला बघ, हा, छे, अच्छा. तर पुढचा, जय बाबा, हा खूप छान संदेश होता. 17 नंबरचा, की बेकारी व्यसनाधीनताच्या मुळाशी स्वार्थ आहे आणि बाबांनी मौन का धारण केलं आणि कधी उघडतील याचं स्वतः बाबांनी सुंदर दिलेलं स्पष्टीकरण आहे. त्यात टेक्निकल अस्पेक्ट पण आहे. हा. आणि आजकाल ना रोज मी विचारच करते की काय बाबांच्या मनात आहे माहित नाही. प्रत्येक वेळेला मी बघते जसं प्रकरण आपलं येईल त्यावेळेला परिस्थिती अशी असते आणि तसेच मेसेजेस येत आहेत. तेव्हा मी जे नेहमी म्हणते की बाबांनी मला ह्याच्यात ढकललंय ते खरं नुसतं सांगण्यापुरतं नाही, बट आय एक्सपिरियन्स सो मेनी थिंग्स ना. अगदी तू जे म्हणालीस अगदी खरं आहे. हा. अष्टभ्य ब्राह्मणे व्यस, हा, लिखित्वा या समर्पयत तस्. लेट्स ऑल थँक हिम. पुढचा संदेश वाचूया आपण. संदेश 18. आता हा संदेश भारतभूमीच संदेश. हा संदेश 21 नोव्हेंबर 1932 बाबांनी दिलाय. अगेन 1932 सगळी ती त्यांची युरोप टूर होती. कांटे विर्दे बोटीने युरोपात जाण्यापूर्वी दिलेला संदेश. बाबा युरोपात गेले, ह्या बोटीने गेले कांटे विर्दे, आणि त्या बोटीने त्यांनी युरोपात जाण्यापूर्वी दिलेला हा संदेश आहे. हिंदुस्थान हा अध्यात्म प्रधान देश आहे. मी नाही म्हणत आहे, बाबा म्हणतात. हिंदुस्थान हा अध्यात्म प्रधान देश आहे. प्राचीन कालापासून महात्मे व अध्यात्म गुरु या देशात अवतीर्ण होत असल्यामुळे त्या सर्व जगात भाग्यशाली आणि श्रेष्ठ स्थान आहे. हे अवतार मेहर बाबांचे शब्द आहेत. आपण सगळ्यांनी आपल्याला बाबांनी उपकृत केलंय, भाग्यशाली मानलं पाहिजे की आपण हिंदुस्थानात, भारतामध्ये, महाराष्ट्रात जन्म घेतलाय किंवा आपण हिंदुस्थानात आहोत. कारण अतिप्राचीन कालापासून बाबा सांगतात, मागे पण एका लेक्चरमध्ये बाबांनी हे म्हटलं की अतिप्राचीन काली भारताने सर्व विश्वाची मदत केलेली आणि बऱ्याच गोष्टी विश्वाला दिलेल्या हे त्यावेळेस होतं. आणि पुन्हा भारत त्या परिस्थितीत, असं तिथे बाबांचे शब्द होते. तर प्राचीन, अतिप्राचीन कालापासून वेगवेगळे महात्मे, अध्यात्म गुरु, तुम्ही सगळी लिस्ट काढा, सगळे आध्यात्मिक गुरु महात्मे ह्यांची, तर कुठे कोण किती झाले. तर प्राचीन कालापासून महात्मे आणि अध्यात्म गुरु ह्या भारत देशात अवतीर्ण होत असल्यामुळे या हिंदुस्थानला, भारताला जगामध्ये सगळ्यात भाग्यशाली आहे हा हिंदुस्थान, आणि श्रेष्ठ स्थान आहे हिंदुस्थानाचं. जगामध्ये श्रेष्ठ स्थान आहे. लोक युरोपात कशाला जातात, त्यांना तिथे जन्म का घ्यायचं, त्याचं एवढं का वेड आहे मला माहित नाही. पण हिंदुस्थानात आपण आहोत, आपण भाग्यशाली आहोत असं मानलं पाहिजे. कारण बाबांनी सांगितलं की हिंदुस्थान हा जगात भाग्यशाली आणि श्रेष्ठ स्थान आहे. म्हणून बंधनात राहून अधिभौतिक दुःख भोगावे लागले तरीही हिंदुस्थानातील आध्यात्मिक वातावरण कायम ठेवलेच पाहिजे. हे बाबांनी सांगितलं की हे भारतातलं, हिंदुस्थानातलं आध्यात्मिक वातावरण कायम ठेवलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला किती अधिभौतिक बाहेर अर्धी भाकरी खायला लागू दे, साध्या झोपडीत राहायला लागू दे, कितीही कष्ट करायला लागू दे, त्या
हिंदुस्थानातलं आध्यात्मिक वातावरण कायम ठेवलंच पाहिजे. हे बाबांनी ठेवलंच असं म्हटलेलं आहे, याच्यावरती भर दिलेला आहे. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या परीने ह्या कार्यात सहभाग द्यावा. तो कसा? असे छान छान मेसेजेस असतात. आपल्या बाबा प्रेमी ग्रुपमध्ये तर आपण देतोच, पण जे बाबा प्रेमी नाही आहेत अशा लोकांनाही तुम्ही यात लाईक माइंडेड ज्याला आपण म्हणतो त्यांना सहभागी करून घ्या. कोणी जॉईन होत असले आपल्या दोन्ही ग्रुपमध्ये जे बाबा प्रेमी नाहीत अशा लोकांनाही मी जोडलेलं आहे. त्यातले काही लोक युट्यूब बघतात, काही लोक इथे जॉईन होतात, कधी नाही, हरकत नाही. त्यांच्यातल्याही लोकांनी त्या पुस्तकासाठी, इंग्लिशच्या पुस्तकासाठी बऱ्याच लोकांनी एव्हरीथिंग अँड नथिंग सांगितलं होतं, जे बाबा प्रेमी नाही आहेत अशा लोकांनी. तर हे जे आहे किंवा आपलं रेकॉर्डिंग आहे, तुम्ही इतर लोकांना, सपोज हे एवढं वाचून समजत नसेल, त्याची पूर्वपीठिका किंवा समजून घेणं, समजून सांगणं, जसं आता केतकीने सांगितलं, एकदा त्या शब्दांशी तुमची मैत्री झाली की ते इतकं मॅजिकल आहेत ते शब्द, त्याचा इतका फ्लो आहे, त्याला इतकं बाबांनी ऊर्जा देऊन ठेवलेली आहे. कारण बाबांच्या काळात त्यांच्या आज्ञेनं आणि त्यांनी तपासून पाहिलेलं हे पुस्तक आहे. त्यामुळे त्याचं एक जादूच वेगळा असतो, इम्पॅक्टच वेगळा असतो. तेव्हा इतरांना सुद्धा, शेजारी पाजारी असतील, ऑफिसमधले कलिग असतील, तुम्हाला एखादा संदेश आवडला, एखादं पान आवडला, एखादा पॅरेग्राफ आवडला, जस्ट सेंड इट. त्यामुळे ते काय होईल, वातावरण निर्मिती ठेवण्यासाठी त्याची एक प्रकारे मदत होईल, डायरेक्टली और इनडायरेक्टली, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. तरीही हिंदुस्थानातील आध्यात्मिक वातावरण कायम. अच्छा, जय बाबा देशपांडे काका. बाबा. आणि तसंही आता तुम्ही बघा, अगदी म्हणजे मुंबई सारखं जरी मेट्रोचं तुम्ही घेतलं तर माझा अनुभव मी सांगते की ह्याची प्रतीती तेव्हा यायची. मी तेव्हा विचार करायचे की बघा बाबांना हे आवडेल, हे बाबांनीच चावी फिरवली, असा मी विचार करायचे. गर्दी मी खचाखच भरलेली ट्रेन. तर अगदी आधी मी मुंबईत आले तेव्हा 87चं दृश्य असं होतं की कुणी विणतंय, कुणी भाजी निवडतंय, कुणी गप्पा मारतंय, कुणी गाणी म्हणतंय. पुढे पुढे काय झालं की कोणी वाचतंय, त्यावेळी वाचन जास्त लोक करायची, कोणी वाचतंय असं होतं. पुढे पुढे असं झालं की सकाळच्या वेळेस मी बघायला लागले की ही 2009-10ची गोष्ट, अर्धे अधिक लोक आयदर डोळे मिटून हात जोडून किंवा त्यांच्याकडे एक छोटं पॉकेट बुक असतं, मग ती पोथी असेल किंवा प्रेयर असेल किंवा काही असेल, की सकाळचं त्यांचं ते त्यातनं म्हणत असायचे. प्रत्येकाचं वेगळं श्रद्धास्थान आहे, काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. जसं सांगितलं ना की कुणाही ह्याला हे, कारण ईश्वर एकच आहे. तुम्ही कोणत्या रूपात, कोणत्या नामात त्याला भजता ह्याला महत्व नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याला महत्व आहे. आणि जसं देशपांडे काकांनी सांगितलं की नागपूरलाही पण मी गेले तर इतकं छान आहे, भले त्यांची दिंडी असेल, भले काय असेल, तो भाव जो आहे. आणि ते ज्या पद्धतीने नागपूरमध्ये पण वेगवेगळ्या भागात किंवा ते काय रुक्मिणीचं काय आहे तिथे, माझं जाणं झालं नाही, मिस्टर जाऊन आले, पण वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रत्यय याला नक्कीच येतं. बरोबर आहे. आणि गणपतीच्या वेळी तर असं चार्ज ऍटमॉस्फिअर असतं, कुठल्याही रूपात त्यांना भजू दे, ते जे भान विसरून त्यांचं करणं असतं, दॅट इज इम्पॉर्टंट. संपूर्ण ऍटमॉस्फिअर असं चार्ज झालेलं असतं, जाणवतं ते. त्यातले वाईट भाग काढून टाका. जोपर्यंत हे वातावरण कायम आहे तोपर्यंत हिंदुस्थानला कितीही दुःख भोगावे लागले तरी हरकत नाही, असं बाबा सांगतायत. सध्याच्या दुःखाचा अखेर, आता त्यावेळेस तर बघा अत्यंत कष्टात हिंदुस्थान होता, इंग्रजांचं राज्य होतं. आणि मला माहित नाही पण तुम्ही पण वाचलं असेल की एक तर अशी कहाणी वाचली होती का, आम्हाला पाठ्यपुस्तकात होती की सगळं रक्त सांडलेलं आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाला त्या इंग्रज सोल्जरनी चाटायला लावलं जमिनीवरचं वगैरे वगैरे. म्हणजे त्या कहाण्या, जालियनवाला हत्याकांड बघा, काय बघा, अत्यंत त्रासात त्यावेळी हिंदुस्थान होता. तर बाबा सांगतात की कितीही दुःख भोगावे लागले तरी हरकत नाही, सध्याच्या दुःखाचा अखेर परिणाम स्वातंत्र्य आणि आनंद यातच होईल. हे बाबांचे शब्द होते आणि तो झालेला आपण बघतोय. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं. बंधनाचा व दुःखाचा अनुभव घेतल्यावरच स्वातंत्र्याची व आनंदाची खरी किंमत कळून येते. 150 वर्ष गुलामगिरीत होतो,
पण ते आता टिकवणं आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढीच्या हातात आहे. ज्यांनी ते अनुभवलंय, तुमच्या माझ्या घरातनं आपले पूर्वज त्या स्वातंत्र्य सेनाच्या लढ्यात होते, त्यामुळे आपण त्या हकीकती प्रत्यक्ष ऐकल्या. आम्ही तर खूप ऐकल्या, कारण वडील माझे स्वातंत्र्याच्या ह्याच्यात होते. भोंडे मामा म्हणून भजनाला नेहमी यायचे आमच्याकडे, एरवी पण यायचे, सोमवारी भजन असायचं. तर ते तर बऱ्याचदा तुरुंगात जाऊन आले होते. तर खूप अशा गोष्टी सांगायचे स्वातंत्र्याच्या काळातल्या, खूप ऐकलेल्या आम्ही. तर हे आपल्याला त्यामुळे त्याचं एक वेगळं हे आहे. प्रत्येक 26 जानेवारी 15 ऑगस्टला ते सगळे झेंडे घेऊन गावातनं फेरी बिरी, काय तो जोश असायचा. तर ह्या स्वातंत्र्याची किंमत पुढच्या पिढीला सुद्धा कळली पाहिजे आणि ते राखण्याची त्यांची जबाबदारी आहे. कोणत्या छुप्या मार्गाने कधी परकीय आक्रमण करतील, मग तो आध्यात्मिक मार्ग असो, लोकशाहीची गळचेपी असो, कळणार सुद्धा नाही. म्हणून प्रत्येक क्षणी त्याच्यासाठी सजग राहून ते राखलं पाहिजे. हे कर्तव्य आहे. ते पण निस्वार्थ आणि शत्रुत्व भाव मनात न ठेवता करता आलं पाहिजे. ते पण बाबांनी पुढे सांगितलं, कर्तृत्व भावनेला पण चुकलं नाही पाहिजे. पण इथे बाबा सांगतात, बंधनाचा आणि दुःखाचा अनुभव घेतल्यावरच स्वातंत्र्याची आणि आनंदाची खरी किंमत कळून येते. जसं काळा असेल तर पांढरा त्याच्यावरती उठून दिसतो, त्या पद्धतीने. परंतु या दुःखाचा लवकर अंत करायचा असेल तर मित्रावर व शत्रूवर प्रेम, सदिच्छा आणि तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय? सहनशक्ती आहे ना, सहिष्णुता, शांती, क्षमा, प्रेम, सदिच्छा आणि तितिक्षा यांची आवश्यकता आहे. की बाबा सांगतात, केवळ त्यांनी आपल्यावर जुलूम केला, राज्य केला म्हणून त्याच्यावर खुन्नस नाही ठेवायची. शत्रुत्व भाव नको, शत्रूवरही प्रेम, मित्रावरही प्रेम, सगळ्याच्या बद्दल सहिष्णू भाव, सदिच्छा हे मनात ठेवलं पाहिजे. आणि हे मनात ठेवून ते कार्य केलं पाहिजे की जे करणं गरजेचं आहे. किती अवघड आहे, सोपं नाही. नुसतंच त्यांच्याशी लढून स्वातंत्र्य मिळवणं एक वेळ सोपं असेल, पण ते मिळवताना त्या शत्रूबद्दलही प्रेमभाव बाळगायचा आणि तरी स्वातंत्र्यासाठी लढायचं. ही खरी परीक्षा आहे की नाही, तुम्हाला सगळ्यांना कळेल, ते लक्षात येईल. तसेच दुसऱ्याचे दोष काढण्याऐवजी हिंदुस्थानने स्वतःमधील दोष नाहीसे करावे. की त्यांच्यात स्वतःच हिंदुस्थानात काय दोष होते त्यावेळेला? शिक्षणाचा प्रसार नव्हता, सुशिक्षितता, अशिक्षितता, अनारोग्य, आरोग्याबद्दल उदासीनता, आरोग्याचं काही नव्हतं, शिक्षण नव्हतं, सर्व समभाव नव्हता, काय हेवे दावे किंवा काय त्याला म्हणतात शिवाशिव वगैरे प्रकार ते होते, जातीनीतीचं हे होतं. त्यानंतर औदार्य नव्हतं. एक जमीनदारांचा वर्ग होता, तो दुसऱ्या लोकांची पिळवणूक करून फक्त स्वतःचे गल्ले भरत होता. तर त्यावेळेस हिंदुस्थानला स्वतःमधले काय काय दोष काढायचे होते आणि बाबांनी त्यासाठी मदत केली हे आपण बघतो. ही स्पृश्यास्पृश्य भाव आहे, शिक्षण विषयक अनास्था आहे, आरोग्य आहे, हे सगळे विषय आणि निस्वार्थ सेवा किंवा अवेअरनेस जो आहे एकंदर, किंवा आताच्या काळात आपण बघितलं तर पोल्युशन, ह्याबद्दलचं एक अवेअरनेस पाहिजे, त्यासाठी कार्य करायला पाहिजे. आताच्या परिप्रेक्षमध्ये काय काय विषय आहेत की ते दोष आहेत हिंदुस्थानमध्ये. भ्रष्टाचार आहे, आता स्पृश्य समजा निघून गेला असेल, आता पुन्हा धर्मामध्ये तेढ वाढवणं ते वातावरण सुरू झाले, झाडी लावणं, झाडी जगवणं, जे पोल्युशन आहे, आणि अशा रिअल नॉलेज, रिअल खरं ज्ञान आणि ते वाढीस लावणं, चांगले संस्कार. तर हे जे हिंदुस्थानात स्वतःमध्ये, जसं आपण एखाद्या मुलाला सांगतो की ह्यात कमी काय आहे आणि ह्याचं छान काय आहे, आणि त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स डेव्हलप करून त्याचे जे वीक पॉइंट्स आहे ते घालून ते आणखीन कसे आपल्याला, हे कसं आपण करतो, त्या पित्याच्या ममतेने बाबांनी इथे सांगितल्याचं दिसतं की हिंदुस्थानाला स्वतःमधले दोष नाहीसे करायला पाहिजे. धर्मभेदामुळे उत्पन्न होणारे दोष, द्वेषयुक्त दंगे, त्यावेळेला हिंदू मुसलमानांचे दंगे सुरू झाले होते थोडे थोडे, त्या धर्मामधून जे दंगे होतात. त्या नगरमध्ये तर काही वर्ष, आता काही वर्ष थांबले. मला अगदी आठवतंय, अगदी 90 पर्यंत कायम तिथे ते मोहरम आणि अमुक तमुक ह्याला
दगडफेक आणि आपलं काय असतं कृष्ण जन्माष्टमी वगैरे दगडफेक ही ठरलेली असायची अहमदनगरमध्ये कायम कैक वर्ष. तर बाबा सांगतात की हे धर्मभेदांमुळे जे द्वेष असतो त्याच्यामध्ये, तो द्वेष नाही पाहिजे का, कारण आपण सगळे एक आहोत. ही एकत्वाची भावना पाहिजे. तू मुस्लिम, मी हिंदू, तो ख्रिश्चन, कशाला, सगळे एक म्हणा. जेव्हा असं म्हणाल तेव्हा हा द्वेष नष्ट होईल. हे ताबडतोब बंद झालं पाहिजे बाबा सांगतात. मग हिंदुस्थानला स्वातंत्र्य, आनंद यांचा लाभ होईल, यात मुळीच शंका नाही. पंथभेद, धर्मभेद, अंधविश्वास, आणखीन एक हिंदुस्थानचा मोठा दोष, अंधविश्वास, धार्मिक विधी आणि व्याख्याने किंवा शारीरिक सुखाच्या किंवा आधिभौतिक हिताच्या मागे लागणे. आधिभौतिक हिताच्या मागे तर सध्या फार बघतो की प्रत्येकाला सगळं कसं ते कम्फर्टेबल पाहिजे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं पाहिजे, पण त्यात किती लिप्त व्हाल, त्याच्या किती मागे लागाल, त्याचा किती लोभ आणि वासना त्यामुळे उत्पन्न होतात याची जाणीवच नाहीये लोकांना. यामुळे हे पंथभेद, धर्मभेद, अंधविश्वास, शारीरिक सुख आणि आधिभौतिक हिताच्या मागे लागणं याच्यामुळे खऱ्या आनंदाची प्राप्ती कधीच होत नसून त्याकरता निस्वार्थ प्रेम आणि विश्वबंधुत्व पाहिजे. याची जाणीव लवकरच सर्व जगात उत्पन्न होईल. बाबा सांगतात त्यावेळेला की लवकरच विश्वबंधुत्व आणि निस्वार्थ प्रेम, की त्यावेळेसच्या ज्या एक एक संघटना तयार झाल्या किंवा मदर टेरेसाचं उदाहरण घेऊ, त्या कुठल्या लोकांसाठी झटल्या, त्याने काही आपलं पाहिलं का, हा जो निस्वार्थ भाव आहे हा सगळ्यांमध्ये पाहिजे. हे विश्वबंधुत्व सर्वांमध्ये पाहिजे. तेव्हा मग हा संपूर्ण आनंद याचं वातावरण तयार होईल. तर इथे अगदी हा छोटासा संदेश आहे, भारतभूमी संदेश, हा संदेश इथे संपलेला आहे. आणि आता पुढे 19 नंबरचा संदेश आहे, कोठून आणि कुठे. मला वाटतं आपण तो घ्यायला हरकत नाही, आपल्याकडे वेळ पण आहे आणि संदेश अगदी छोटा आहे, तो आपण वाचूया आणि नंतर कुणाचे काही प्रश्न असतील तर ते घेऊया, चालेल नाही. कोठून आणि कुठे हा संदेश श्री मेहर बाबांच्या 43व्या जन्मदिवशी तारीख 18 फेब्रुवारी 1937 ला जमलेल्या भक्तगणास दिलेला संदेश. बाबांच्या बर्थडे निमित्त जे जमलेले भक्तगण होते त्यावेळेला त्यांच्या पुढे बाबांनी हा संदेश दिलेला आहे 18 फेब्रुवारी 1937 ला. कोठून आणि कुठे. पृथ्वीवरील प्राणीमात्रांपैकी प्रत्येकाला जन्म हा लागू आहेच, परंतु इतर प्राणीमात्रांच्या जन्म मरणांपेक्षा किंवा अनैच्छिक व क्षुल्लक जीवितापेक्षा मानव जन्माचा विशेष म्हणजे हा की तो आपल्या उत्क्रांतीरूप प्रगतीपथाच्या महत्वाच्या टप्प्यावर असतो. आणि आपण हे माहिती आहे की पत्थर योनीपासून जे सुरू झालेला प्रवास आहे जीवात्म्याचा, तो मानव योनीत त्याची चेतना पत्थर योनीत बिलकुल नसते. आणि त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे टिफिन लेक्चरमध्ये, की असा आडवा असते ती चैतन्य, त्याची अवस्था. पुन्हा हे सांगितलं, झाड असं उलटं असतं, त्यावेळी चैतन्य उलटं असतं, त्यानंतर त्याला एकदम सरळ झाल्यानंतर त्याची अवस्था कशी होते. तर हे जे चैतन्य आहे ते आपण त्याचा चार्टही बघितला होता, असा त्रिकोण होता चार्ट केलेला, आणि तो कसा हळूहळू हळूहळू प्रगत होता जातो. म्हणजे हा जो जीवात्मा परमात्म्यापासून वेगळा झालेला आहे आणि त्याच्या ज्या पत्थर योनी, धातू योनी, कीटक योनी, पक्षी, जलचर, पक्षी, पशु, अशा प्रत्येक योनीतून तो मनुष्य योनीत येतो. आणि ह्या प्रत्येक योनीत त्याची चेतना किती असते की कमी कमी असते, ती हळूहळू वाढत जाते. प्रगत होऊन जाऊन मनुष्य योनीत ती चेतना पूर्ण होते. आता प्रश्न असा आहे, पूर्ण चेतना झाल्यानंतर ईश्वर का दिसत नाही, तर त्याचंही उत्तर बाबांनी तिथे सुंदर सांगितलं की एखाद्या आरशावर धूळ साचलेली असते, तसं चेतनेचा प्रवास मनुष्य योनीत येईपर्यंत त्यांनी जे संस्कार जमा केले त्या संस्काराची पुटं साचलेली आहेत त्या चेतनेवर, म्हणून तो ईश्वराला समोरासमोर बघू शकत नाही. तर जे बाबा सांगतात की ह्या प्राणी मात्रांचे जे जन्म मरण आहे, अनैच्छिक क्षुल्लक जीव जे आहेत म्हणजे कीटक वगैरे, त्यांच्यापेक्षा मनुष्य जन्माचा विशेष हा आहे की ही जी उत्क्रांती झाली त्या उत्क्रांतीच्या दरम्यान मनुष्य हा महत्वाच्या टप्प्यावर असतो, कारण तिथे त्याच्या
चैतन्याचे पूर्ण प्रगती झालेली असते. तिथे प्रगत आणखीन व्हायचं काही राहिलेलं नसतं. क्वचित ही पायरी अखेरची ही असते. एखाद्याची ज्या प्राणी पक्ष्यांनी बाबांचा सहवास मिळाला असो, कारण मनुष्य जन्मातनच त्यांना मोक्ष किंवा मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे होऊ शकतं की ते जे नशीबवान प्राणी पक्षी बाबांच्या सहवास होते त्यांचा जेव्हा मनुष्य जन्मात ते येतील तो शेवटचा जन्मही असू शकेल. क्वचित ही पायरी अखेरची ही असते. नरदेह मिळाल्यावर तो परतंत्र नसतो. आतापर्यंत प्रत्येक योनीमध्ये तो परतंत्र आहे, पशु काय पक्षी काय, पण मनुष्य झाल्यावर तो स्वतंत्र असतो. त्याची बुद्धी असते, तरतम भाव असतो, चांगल्या वाईटाची जाण असते. त्यामुळे त्यानं कृती करताना, त्यानं विचार करताना, त्यानं बोलताना तो बुद्धीच्या कसावर करून की जो माझ्या आध्यात्मिक प्रगतीला उपकारक होईल अशीच कृती मी करावी, असेच शब्द मी बोलावे असा विचार करून त्याने प्रत्येक विवेकशील कृती, असा सुंदर शब्द त्यात, आपली प्रत्येक कृती विवेकशील पाहिजे की ज्यामुळे आध्यात्मिक पथावर आपण वाटचाल करू शकू. हा तरतम भाव ही बुद्धी फक्त मनुष्याला दिलेली आहे, त्या आधीच्या ह्यांना नाही. म्हणून तो काय असतो, परतंत्र नसतो व आपले भवितव्य स्वेच्छेने निर्माण करू शकतो. गुंडा व्हायचंय, निस्वार्थ सेवा करून महात्मा व्हायचंय, हे ज्याचं त्याने ठरवायचं, तो स्वतः करू शकतो. तेव्हा उत्क्रांतीच्या खालील स्थितीच्या वेदनातून वर चढलेल्या मानवाने, एवढ्या वेदनातून वर आला तो, या वेदनांचे पारितोषिक हेच बक्षीस म्हणून जे आध्यात्मिक पुनर्जीवन ते ह्याच जन्मात साध्य करण्याची कोशिश करावी. की बाबा सांगतात, इतका वेदना घेऊन तुम्ही एवढे कैक लक्ष जन्म घेऊन मानव शरीरात आलात, ह्याचं बक्षीस म्हणून तुम्ही ह्याच जन्मात मुक्त व्हायचा प्रयत्न करायला हवा, प्रयत्न करायला हवे. मरणोत्तर जीवनाबद्दलच्या आशेत समाधान मानून घेऊ नये. प्रभू पुढच्या जन्मी, मरण्यानंतर काय होईल अशा त्या आशेमध्ये, किंवा मी पुढच्या जन्मात अमुक मला पाहिजे तमुक पाहायला पाहिजे, तर मरणानंतरचं जीवन आहे त्या आशेमध्ये समाधान मानू नका. तर जे अंतिम लक्ष्य आहे ईश्वराशी एकरूप होणं, तो प्रयत्न याच जन्मात साध्य करा. पुढे बाबा अगदी कोटी मधुसूदनचं जे भजन आहे, अहो आला पहा देवा आला, कोटी जन्मात एक लावा डावावरी, ऐका जीवन ही एक जुगार, कोटी जन्मात एक लावा डावावरी, मधुसूदन हो दैवी हवाला. फार सुंदर आहेत मधुसूदनची भजनं, नेहमी म्हणावी, ऐकावी. त्याने तुम्हाला इतका फायदा होईल की तो शब्दात सांगण्यासारखा आहे. मला खरंच दुःख होतं, मी जेव्हाही बघते भजनामध्ये हे हिंदी चालीचे वगैरे भजनं म्हणतात, त्यांनी काय साधतं त्यांना माहिती नाही. मी चुकीचे असेलही, पण नाही जमत ते. आणि जेव्हाही तुम्ही मधुसूदनची भजनं त्या भजनात ऐकता किंवा गाता, तेव्हा तुम्ही मला बघा बाबांचं तिथे उपस्थिती जाणवेल, प्रत्यय येईल, ते वातावरणच वेगळंच होऊन जातं. पुढे बाबा म्हणतात, आत्माभिमुख होऊन मी कुठून आलो आणि कुठे चाललो, ह्या प्रश्नाने स्वतःचे परीक्षण करणाऱ्या मानवाच्या बाबतीत आध्यात्मिक पुनर्जीवनास प्रारंभ झाला असे समजावे. त्याला समजायला पाहिजे, वाटायला पाहिजे, कळायला पाहिजे की कुठून आपण आलो आणि कुठे चाललोय. येतात की नाही प्रश्न, ते लहानपणापासून हे प्रश्न मनात उद्भवतात. तर आपल्याला हा विचार मनात आला पाहिजे, आणि हा असा विचार मनात आला म्हणजे आध्यात्मिक पुनर्जीवनास सुरुवात झाली असं समजावं. एकदा मन समाहित म्हणजे ध्यानस्थ, शुद्ध मन समाहित झालं किंवा कंपोस्ट, किंवा तिथं मनाचा प्रेझेन्स नाही आहे, ऍबसेंट आहे, म्हणजे मनोनाश पण म्हणता येईल याला, असं मला वाटतं. त्याला वेदात कशात आहे ना, समाहितम ही मे श्वश्वा हृदय येत स्थिर ममम, हे देशपांडे भाऊंना जास्त माहित असेल. तर एकदा मन समाहित झालं म्हणजे न कळत आणि आपोआपच भौतिक परिस्थिती ही अशी जुळून येते की तो मनुष्य अखिल जगताविषयी निर्वैर आणि अविरोधी होतो. की जेव्हा तुमचं मन समाहित होईल, शांत होईल, मनोनाश होईल, तेव्हा आपोआपच अशी तुमची भौतिक परिस्थिती येते की तुमचं त्या जगाविषयी निर्वैर म्हणून होतं, अविरोधी होतं.
त्याच्यामधील पुराण मताभिमान, जुने मत आहे त्या मतांबद्दलचा दुराभिमान, असहिष्णुता, दुसऱ्यांबद्दल असहकार, कटू भावना, द्वेष, अहंकार आणि स्वार्थ हे सगळे समूळ कळून पडतात. जेव्हा मनोनाश होतं तेव्हा काय काय होऊ शकतं, जेव्हा मन स्थिर होतं, शांत होतं, मनाचं अस्तित्व नष्ट होतं असं म्हटलं तरी चालेल, की त्यावेळेला आपोआपच ते सहिष्णुता, निस्वार्थीपणा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडून येतात आणि त्याला प्रत्येक बाबतीत नवीन आशय आणि सार दृगोचर होते. मग पापी आणि पुण्यशील पुरुष हे दोघेही निरनिराळ्या आकारांच्या व काल व कार्यकारण भाव यांनी नियमित असलेल्या अशा विश्वरूपी सागरातील शक्तीमुळे नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या लाटाच भासतात. जेव्हा मनोनाश होतो तेव्हा मग पापी असो, पुण्यात्मा असो, कुणीही असो, वेगवेगळ्या आकाराचे, धर्माचे, सगळं विश्व म्हणजे त्याला हे एक वेगवेगळ्या लाटा भासतात एका सागरातल्या. आणि जे खरं आहे तसंच आहे. मागे बाबांनी टिफिन लेक्चर मध्ये आपण बघितलंय की ईश्वर म्हणजे काय समजून सांगायचं तुम्हाला तर असं समजा. बाबांनी म्हटलं ईश्वर म्हणजे काय, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, अनंत ऊर्जा. सत्य म्हणजे ईश्वर, आनंद म्हणजे ईश्वर, प्रकाश म्हणजे ईश्वर. म्हणजे ईश्वराला असं काही रंग रूप काही नाहीये, त्याची व्याख्या करता येत नाही. म्हणून बाबांनी समजून सांगताना सांगितलं की अशी कल्पना करा की ईश्वर म्हणजे अमर्याद शांत सागर आहे आणि मग त्याच्यात एक लहर उत्पन्न होते आणि त्यातनं एक बिंदू होतो, ह्या बुडबुडा होतो. हे बुडबुडे म्हणजे आपण आहे. अशा बुडबुड्यांच्या लाटा होतात. तर तसं इथे सांगितलंय की असं जेव्हा मनाचं अस्तित्व नाहीसं होईल त्यावेळेला त्या सगळे म्हणजे एक सारखे वाटायला लागतात. त्या विश्वरूपी सागरातील नैसर्गिक शक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वाटायला लागतात. सत्पुरुषास आपल्या स्थान विशेषाचा गर्व असण्याचे कारण नाही. एखादा सत्पुरुष असेल, मी सत्पुरुष आहे, मी नगरमध्ये जन्मलो, ह्याचा गर्व असण्याचं काही कारण नाही. आणि पापी पुरुषासही चिरकाल लांछन असण्याचे कारण नाही. इथे कसं स्फूर्ती देतात बाबा, की आपण एक उदाहरण बघितलेलं आहे, मला नाव आता पटकन आठवत नाही, पण मुंबईतला माणूस जीव द्यायला निघालेला, बाबांनी अचानक त्याला सगळ्यांनी धुतकारलेलं, त्याच्या कुटुंबानी, त्याच्या मित्रांनी, आणि तो जीव देण्यासाठी निघालेला. आणि बाबा कसे त्याला बोलून घेतात आणि चला आता मरायचंच आहे तर कोणी बोलवलं बघूया म्हणून तो जातो आणि बाबा एकदम त्याला मिठी मारतात खूप प्रेमाने. तर बाबा इथे सांगतात की कुणीही पापी असेल तर त्यांनी असं समजू नये की मी कायम पापी आहे, हे माझ्यावर लांछन आहे. तर कधीतरी त्याची सुद्धा, जय बाबा उमाजी, असेल मला. थँक्यू पद्मावार भाऊ, थँक्यू प्राचीताई. तर ते कुणी पापी पण असेल तर त्यांनी असं समजू नको की मी पापी आहे, हे कायम लांछन आहे, असं काही नाही. कुणी पुण्यकार्यानं असेल तर त्यांनी त्याचाही गर्व करण्याचं कारण नाही. कोणीही स्वतः कप पदार्थ समजून हताश होऊ नये. बाबा स्पष्ट सांगतात की कुणीही स्वतःला कप नाही, म्हणून मी हा, करेक्ट, हा. हुएवर, मला पण नाव आठवत नाही आता, नक्की मी सांगू शकत नाही. बेली स्टोरीजचं पुस्तक नागपूर सेंटरला पण एक गिफ्ट दिलेलं आहे मी, पिवळ्या रंगाचं पुस्तक आहे. आणि कोण, आणि हे मला मला आता सार त्याचं लक्षात घेऊया की अख्ख्या जगाने धुतकारलेला, त्याच्या आपल्या लोकांनी हे, आणि बाबांनी कुठे बाबा आणि कोण त्याला मेहर बाबा माहीत पण नव्हते आणि त्यांनी त्याला बोलून घेतलं, किंवा त्यांचा ही सांगते तसा तो लंगोटी यार होता आणि बाबांनी त्याला मिठी मारली, त्याला इतकं प्रेम दिलं आणि कसा त्याच्यात बदल होत गेला. तर ते आय एम नॉट शुअर व्हेदर इट इज बेली, व्हेदर इट इज चांजे. म्हणायचा मतितार्थ हा आहे की बाबा सांगतात कुणीही स्वतःला कप पदार्थ समजून हताश होऊ नका. केवढा मोठा ॲश्युरन्स प्रत्यक्ष ईश्वराकडनं आहे. म्हणजे जर कोणाची वाट चुकली असेल तर त्यांनी पण आता जाऊ दे, चुकलोच आहे ना, मी गर्तेत गेलोय असं समजू नये. आणि कुणी चांगल्या वाटेवर असेल तर ती असा कृपा प्रसाद आहे
ही भावना कायम मनात ठेवायला पाहिजे. त्याच्याविषयी पण अहंकार नसावा. कोठून आणि कुठे या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणे हाच एक सर्व व्याधी विनाशक उपाय मी जगास दाखवतो. बाबा सांगतात की सगळ्या व्याधींचा एकच उपाय की आपण कुठून आलो आणि आपल्याला कुठे जायचं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचा तुम्ही विचार करा, देन यू विल बी ऑन द राईट पाथ. सर्वांचे उगमस्थान आणि ध्येय एकच असून सगळ्यात महत्वाचं, किती छान आहे. सगळ्या आजच्या राजकीय, सामाजिक, वैश्विक युद्ध, मारामाऱ्या, हाणामाऱ्या सगळ्याच एकच आहे. सर्वांचे उगमस्थान आणि ध्येय एकच आहे. सगळ्यांचं उगमस्थान एक आहे हे सतत मनात बिंबवलं पाहिजे. सगळे त्या परमेश्वराची लेकरं आहेत, तिथनंच आलेले आहे आणि तिथेच जायचं आहे. सगळ्या जीवनाचं, सगळ्या सृष्टीचा हेतू हाच आहे की परमेश्वर प्राप्ती, आपल्या मूळ स्वरूपाला परत प्राप्त करणं हाच सगळ्यांचा उद्देश आहे. मग कशासाठी भेदभाव, कशासाठी हाणामाऱ्या, कशासाठी हे सगळा संघर्ष? किंबहुना ते ध्येय साध्य करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते आपण कसं करता येईल, त्या ध्येयाची पूर्ती कशी करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. सर्वांचे उगमस्थान व ध्येय एकच असून पृथ्वीवरील जीवन एक आवश्यक खंड आहे. बाबांनी सांगितलेलं आहे की पृथ्वीवरच तुम्हाला मोक्ष प्राप्ती मुक्ती होऊ शकते. मनुष्य देहातच मोक्ष प्राप्ती मुक्ती होऊ शकते. म्हणून बाबांनी सांगितले की पृथ्वी असे काही ग्रह गोल आहेत, तिथे होणार नाही. इथे स्पष्ट बाबांनी म्हटलंय पृथ्वीवरील जीवन एक आवश्यक आहे, अपरिहार्य आहे त्या आत्म्याच्या प्रवासात आणि त्या आत्म्याचा अंतिम हेतू साध्य करण्यासाठी हा खंड जो आहे हा मुक्काम आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. ह्या ज्ञानामुळे मानव जातीत बंधुभाव उत्पन्न होईल. असं जर प्रत्येकाने म्हटलं की आपण सगळे एक आहोत, आपण आलोय एकाच ठिकाणी, जायचंय पुन्हा तिथेच, तर आपोआप तो बंधुभाव निर्माण होईल. वेगळं काही परिश्रम त्याच्यासाठी करायची गरज पडणार नाही. त्यामुळे ही जी एकत्व भावना ही सतत मनात बिंबवली पाहिजे. आता हे सगळे जे समाजकारणी, राजकारणी, धुरींधर, हे सगळे नेते, ह्यांना कुणी सांगावं? त्यांना हे सांगितलं तरी ते ऐकून पटलं पाहिजे, ते अंगीकारलं पाहिजे. पण हे जेव्हा होईल तेव्हा सगळ्या सामाजिक प्रश्नांची सुंदर रीतीने उकल होईल, हे पण बाबांनी सांगितले. या ज्ञानामुळे मानव जातीत बंधुभाव उत्पन्न होईल. हे ज्ञान, हे नुसतं ह्या ज्ञानामुळे म्हणून पुढे नाही जायचं. हे कुठलं ज्ञान आहे? हे खरं ज्ञान. जे 7 तत्व आहेत त्या 7 तत्वामध्ये एक सांगितलंय खरे ज्ञान. आणि ते खरे ज्ञान काय? की आपण सर्व एक आहोत. त्या परमात्म्यापासून निघालेले सगळे आपण अंश आहोत आणि सर्व भूताठाई तोच परमात्मा आहे, एकच अंश आहे. हे ज्ञान, हे खरं ज्ञान. हे ज्ञान जेव्हा होईल तेव्हा बंधुभाव उत्पन्न होईल आणि त्यामुळे युद्धास, आर्थिक आक्रमणास कारणीभूत होणारा जो संकुचित धर्मवेडेपणा किंवा कडवा देशाभिमान यांच्या मुळावरच आघात होईल. नॅरो माइंडेड लोक आहे. कोत्या मनाचं जे दर्शन होतं, तुझा माझा, हा धर्म वेगळा, तो धर्म वेगळा, आम्ही धर्माभिमानी, आमचाच धर्म खरा, हा जो धर्मवेडेपणा आहे किंवा हा अनावश्यक कडवा देशाभिमान आहे, हा गळून जाईल. जो युद्धास कारणीभूत आहे, आर्थिक आक्रमणास कारणीभूत आहे. काय लागले? श्रीलंकेची वाट लागली. कशामुळे? हा जो बंधुभाव आहे की सगळे आपण तिथूनच आले, हे जे खरं ज्ञान आहे की आपण सर्व एक आहोत, हा एकत्व भावाचं खरं ज्ञान झाल्यानंतर बंधुभाव उत्पन्न होईल. हा कडवा देशाभिमान, संकुचित धर्मवेडेपणा सगळा जाईल, त्याच्या मुळावर आघात होईल. जीवनाचे अंतिम ध्येय प्राप्त होण्याकरता माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. बाबा म्हणतात पहा, इथे सुद्धा परमेश्वराने साक्षात जे जे ह्या दृष्टीने प्रयत्न करतील त्यांना आधीच बाबाने आशीर्वाद स्वतःचा देऊन ठेवलाय. प्रत्यक्ष ईश्वराच्या आशीर्वादाने काय प्राप्त होणार नाही. हे जे जीवनाचं अंतिम ध्येय आहे की ईश्वर प्राप्ती, ते ध्येय प्राप्त होण्यासाठी त्याने ऑलरेडी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देऊन ठेवले. तर आपण त्यांचे आभार मानलेच पाहिजे. थँक्यू बाबा, थँक्यू. इथे हा संदेश नंबर 19 संपलेला आहे. आता कुणाला काय विचारायचं, बोलायचं तर जरूर सांगा. आता तसंही मला वाटतं वेळ होत आली ना, त्यामुळे पुढचा आता नको घेऊया, पुढचं मोठं आहे
संदेश एका सिटिंग मध्ये करूया तो. मला वाटतं 7 मिनिट आहे. तर आज प्रार्थना सविता नेवारे ताई बोलणार आहे, आपल्या नागपूरच्या त्या असतीलच. तत्पूर्वी कुणाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर बोला, नाही तर मग प्राचीताई एक छोटं भजन म्हणतील. चालेल? जय बाबा. सॉरी, रेकॉर्डिंग मी इथे संपवते. काय होतं, मी प्रयत्न करते दर मीटिंगला की प्रार्थना आरती हे सगळं रेकॉर्ड करायचं, पण ते होत नाही. आणि त्यात आज इकडे पाऊस चालू असल्यामुळे मागच्या रेकॉर्डिंगला पण तडतड 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 आवाज येत गेलाय त्याचा. त्यामुळे मी इथे हे संपवते रेकॉर्डिंग तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू केतकी, थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जय बाबा. प्राचीताई तुम्ही भजन म्हणताय?